जय भीम जय संविधान। मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष। माझ्यासोबत सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट दयानंद माने सर, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष अमोल गंगावणे, त्याचप्रमाणे सातारा शहर अध्यक्ष मिलिंद भाऊ कांबळे, त्याचप्रमाणे सातारा शहर उपाध्यक्ष राकेश जाधव, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे मीडिया प्रमुख चंदन शिवे आणि त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते गुणवर्त मावा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही आज सातारा जिल्हा अधीक्षक यांना एक निवेदन दिलेलं आहे, पोलीस अधीक्षकांना, की सातारा जिल्ह्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच्या माध्यमातून 22 जुलै 2026 रोजी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी जो विद्यार्थ्यांवरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो हल्ला झालेला होता त्याचा निषेध म्हणून कायदा व सुव्यवस्था राखून या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरोगामी संघटना, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची संघटना ही वंचित बहुजन आघाडी सोबत मोठ्या ताकदीने उतरलेली होती। परंतु याच आंदोलनाच्या दिवशी कोरेगाव तालुक्यातील महेश जांजूरने यांनी फेसबुक सातारा या चॅनलवरती, यूट्यूबच्या चॅनलवरती एक बातमी व्हायरल केली आणि त्या बातमीच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध समाजाची त्यांनी बदनामी केलेली आहे। तर याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी आज आम्ही SP साहेब यांना, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद माने यांच्या समवेत केलेली आहे। तर लवकरात लवकर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की यावरती जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर कायदा आणि सुव्यवस्था